नमस्कार मित्रांनो, आत्मविश्वास वाढवण्यासाठी हे 6 बेस्ट हॅक्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील. कोणताही कार्यक्रम असेल किंवा तुम्ही एखाद्या वेळी कोणत्या तरी गोष्टीचे नेतृत्व करत असता तेव्हा सर्वांच्या नजरा तुमच्यावर असतात. अशा वेळी इतरांपेक्षा उठून दिसणे किंवा आत्मविश्वासाने सामोरे जाणे सोपे नसते, परंतु स्वतःबद्दल आत्मविश्वास आणि खात्री असणे हाच जीवनातील विविध पैलू जाणून घेण्याचा आणि जिंकण्याचा एकमेव मार्ग आहे. आयुष्यात आत्मविश्वास आणि निश्चिततेशिवाय तुम्ही कोणतेही ध्येय साध्य करू शकत नाही. महत्त्वाकांक्षेच्या जोरावर तुम्ही तुमची ध्येय गाठू शकता. बहुतेकदा स्वतःच्या शंका बाजूला करणे कठीण असते. सातत्याने तुमचा आत्मविश्वास वाढता राहावा यासाठी काही हॅक्स माहिती असणे आवश्यक आहे. वेळोवेळी तुम्हाला या हॅक्सची मदत होईल. आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत. तुम्ही जे काही करताय त्याबद्दल उत्कृष्ट राहा. असुरक्षितता वाटून घेणे थांबवा. बोलत राहा. नकारले तर ठीक आहे, पुढचा प्रवास सुरू करा. स्वतःला सर्वात जास्त महत्त्व द्या. चांगले अन्नपदार्थ खा. नंबर 1, तुम्ही जे काही करताय त्याबद्दल उत्कृष्ट राहा. आपल्याला एखादी गोष्ट करायला आवडते तेव्हा आपण त्यात चांगले किंवा सर्वोत्तम आहोत हे निश्चित होते. ती गोष्ट पूर्ण करण्याची तळमळ आपल्याला कामात परिपूर्ण करत असते. ती गोष्ट आपल्याला घडवण्यासाठी मदत करते. त्याच्या सातत्याने केला जाणारा सराव आपल्याला सुरक्षितता आणि आत्मविश्वासाने भरून टाकतो. तुमचे प्रत्येक काम त्याच आवडीने करा आणि तुम्हाला लवकरच वाटेल की तुम्ही त्यात खूप निष्णात होत आहात. तुम्हाला जेव्हा हे जाणवले तेव्हा तुमच्यातील आत्मविश्वास आणखी वाढीस लागेल. नंबर 2, असुरक्षितता वाटून घेणे थांबवा. असुरक्षितता किंवा असुरक्षिततेची भावना ही तुमच्या सकारात्मकतेवर नकळत परिणाम करत असते. स्वतःच्या नकारात्मक झाल्याने तुमचा आत्मविश्वास हळूहळू कमी होतो. एकदा हा की नकारात्मकता आपल्या व्यक्तिमत्वात शिरली की ती आपल्याला खाली खेचत राहते. एकदा का तुमच्या मनात नकारात्मक आणि वाईट विचार येऊ लागले की पुन्हा सकारात्मक विचार करणे कठीण होऊन जाते. याशिवाय आत्मविश्वासही कमी होतो. त्यामुळे तुम्ही ज्या दिवशी नकारात्मक विचारांना बाहेर फेकून देता आणि परिस्थिती लोकांप्रती संवेदनशील राहता त्या दिवशी तुम्हाला आंतरिक आनंद मिळू शकेल. नंबर 3, बोलत राहा. लोकांचा मागे लपणे आणि एखाद्याच्या माघारी बोलणे थांबवणे हे आपल्याच प्रगतीसाठी चांगले असते. तुम्हाला काही बोलायचे असेल ते योग्य वेळ बघून बोला, कारण त्यामुळे तुम्ही काय विचार करत आहात हे प्रक्षेपित करू शकाल. भीतीमुळे तुम्ही सर्वांसमोर बोलणे टाळता, परंतु जेव्हा तुम्ही इतरांबद्दल विचार करणे थांबवता आणि तुमच्या मनाचे बोलणे सुरू करता आणि त्या दिवशी तुमचा आत्मविश्वास खरोखर वाढलेला असतो. नंबर 4, नकारले तर ठीक आहे, पुढचा प्रवास सुरू करा. समोरच्या तुमची एखादी गोष्ट नकारत असेल तर ते कठीण होऊ शकते. यामुळे तुमचा स्वाभिमानी दुखावला जाऊ शकतो. कधी कधी तुम्हाला स्वतःबद्दल खूप वाईट वाटू शकते. यासारख्या काही गोष्टी तुम्ही गंमत म्हणून घेतल्या तर कोणत्याही प्रसंगावर किंवा ताणाशिवाय आनंदी राहू शकाल. पुढे जाण्यासाठी तुम्हाला अडचण हे जाणवणार नाही. नकार ही नैसर्गिक गोष्ट आहे. आपण सर्वांचे आवडते होऊ शकत नाही, त्यामुळे हे लक्षात असू द्या. नंबर 5, स्वतःला सर्वात जास्त महत्त्व द्या. स्वतःला आपल्या जगाचा राजा किंवा राणी बनवा. जेव्हा आपण स्वतःला सर्वात जास्त महत्त्व देतो तेव्हा इतर अनेक जण आपोआप आपला आदर करतात. तुमच्या चुका तुमच्याकडून कधीच वाढू देऊ नका, कारण त्या तुम्हाला मागे ठेवू शकतात. नंबर 6, चांगले अन्नपदार्थ खा.
निरोगी आणि चविष्ट अन्न खाल्ल्याने आत्मविश्वास वाढतो, पण आतून निरोगी वाटतो तेव्हा आपल्याला शरीरामध्ये ॲड्रेनालाईनचा प्रवाह जाणवतो. हे आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवण्यास मदत करतात. विशेषतः बाह्य स्वरूपाच्या बाबतीत खरं तर कॉन्फिडन्स चार्टवर ब्राउनी पॉईंट मिळवण्याचा हा एक मस्त मार्ग आहे. मित्रांनो, तुम्हाला हे टिप्स कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि अशी छान छान कथा आणि टिप्ससाठी आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.